मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्र दुष्काळाने होरपळत असताना पुन्हा त्यात दरवाढीचा पेट्रोल पडतंय। हातातोंडांची मोळवणी करता करता आधीच मेटाकुटीला आलेल्या आम आदमीचं नुकत्याच झालेल्या पेट्रोल दरवाढीनं कंबरडं मोडलंय। सध्या संपूर्ण महाराष्ट्रावर चारही बाजूने संकटाचं आभाळ कोसळलंय। पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भात भीषण दुष्काळ पडलाय। ज्या भागात दुष्काळ नाही त्या भागात महागाईनं वणवा पेटलाय। महागाईच्या वणव्यातून कशी कशी वाट काढत चालणाऱ्या सामान्य माणसाला पेट्रोलची दरवाढ आगीत ढकलते। पेट्रोलचा वापर टाळावा तर सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेने केलेली दरवाढ सामान्य माणसाला सळो की पळो करून सोडते। त्यामुळे आता आम आदमी समोर जगायचं कसं हे एक भलं मोठं प्रश्नचिन्ह आ वासून उभं राहिलंय। पूर्वी पुण्यात पेट्रोलचे दर 74 रुपये 64 पैसे एवढे होते, ते आता 76 रुपये झालेत। खरं तर एका वर्षात पेट्रोलची दरवाढ 20 रुपयांनी झालीय। त्यामुळे गाडी विकत घेणारा आणि गाडी वापरणारा दोघेही घाबरलेत। पेट्रोल दरवाढ झाली की लांबून दुचाकीवर प्रवास करणारा नागरिक पीएमपी कडे धाव घेतो, कारण पीएमपीचा स्वस्तातला पास या माणसाला जवळचा वाटतो। परंतु या पेट्रोल दरवाढीनंतर कुणाला पीएमपीच्या पास केंद्राकडेही धाव घेता येणार नाही, कारण पीएमपीनेही आता तिकीट आणि पासच्या दरामध्ये वाढ करायचा निर्णय घेतलाय। कारण डिझेल दरवाढीला तोंड देणाऱ्या पीएमपीला दरवर्षी 40 कोटी रुपयांचा तोटा होतोय आणि तोट्याला पीएमपीच्या वेगवेगळ्या सवलती कारणीभूत आहेत। पुणेकरांची सेवा करणाऱ्या पीएमपी कडून नागरिकांना 16 प्रकारच्या सुविधा मिळतात। या सुविधा विद्यार्थ्यांपासून अंध अपंगांपर्यंतच्या आहेत। विद्यार्थ्यांसाठी पीएमपी खास 500 रुपयाचा मासिक पास देते। पीएमपीच्या सेवक पाल्यांसाठी 75% सवलत देते। ज्येष्ठ नागरिकांना मासिक 350 रुपयांचा पास मिळतो। प्रवाशांनाच 22 दिवसाच्या भाड्यात 1 महिन्याचा पास देते। प्रवाशांना मनपा हद्दीत 1000 रुपयांचा पास देते, तर मनपा हद्दीबाहेर 1200 रुपयांचा पास देते। मनपाचा 70 रुपयांचा दैनिक पासही आहे। पीएमपीचा 300 रुपयांचा साप्ताहिक पासही मिळतो। महानगरपालिकेच्या सेवकांसाठीही मनपा 600 रुपयांचा पास देते, तर पीएमपी कडून काही मोफत पासही दिले जातात। त्यात 100% अंध व्यक्तींसाठी 5 वर्षांचा मोफत पास मिळतो। अपंग असलेल्या विद्यार्थ्याला 1ली ते 10वी पर्यंतच्या शिक्षणासाठी पूर्ण मोफत पास दिला जातो। 40% आणि त्यापुढे मतिमंद असणाऱ्यांनाही मोफत पास दिला जातो। त्याचबरोबर स्वातंत्र्य सैनिकांना आणि सरकारचा विशेष सन्मान प्राप्त सैनिकांनाही मोफत पास दिला जातो। यात पत्रकारांनाही पासची मोफत सुविधा दिलेली आहे। गेल्या वर्षभरात 4,28,000 विद्यार्थ्यांनी पासचा फायदा घेतलाय, तर 4,42,000 प्रवाशांना पासचा फायदा मिळालाय। 1,15,000 ज्येष्ठ नागरिकांनी त्यांच्या सवलतीचा फायदा घेतलाय। वेगवेगळ्या सवलतीचा विचार करता 10 लाख पुणेकर पीएमपीचे लाभधारक आहेत। पण पीएमपीला याचा मात्र तोटाच झालाय। त्यामुळे या सवलतीच्या दरात वाढ करण्याचा निर्णय पीएमपी प्रशासनाने घेतलाय। परिणामी सवलतीवर का असेना पण प्रवास करणाऱ्या पुणेकरांना आता मनसोक्त हुंदडता येणार नाही, बाईकही वापरता येणार नाही आणि पीएमपीचेही चटके बसणार, अशा विचित्र कोंडीत पुणेकर सापडलेत। परंतु अशाही परिस्थितीत सायकल मात्र पुणेकरांची चांगलीच मदत करणार आहे। कधी काळी सायकलीचं शहर म्हणून पुण्याची ओळख होती, परंतु प्रतिष्ठेच्या नादात पुणेकरांनी सायकलला अंतर दिला। पण आता पेट्रोल दरवाढ पुन्हा एकदा पुणेकरांना सायकलवर प्रेम करायला भाग पाडणार आहे, असं चित्र दिसतंय। कारण मध्यंतरी लुप्त झालेल्या सायकली आता पुण्याच्या रस्त्यावर चमकू लागल्यात। पेट्रोल अगदी जरुरीपुरतं वापरावं आणि सायकल आपली जास्तीत जास्त सायकल वापरावं, म्हणजे वेगळा व्यायाम करायला लागत नाही। कमी पैशात येणं जाणं होतं। खरं तर सायकलमुळे आपला फिटनेस टिकतो, असं कितीही सांगितलं तरी सुखवस्तू जगण्याची सवय लागलेल्या माणसांना सायकल बद्दल द्वेषच वाटणार। पण यातही पेट्रोल दरवाढीला फाटा देऊन सुखवस्तू लाईफस्टाईल जगणाऱ्यांसाठी यो बाईक संजीवनी ठरते। साधारण रोजचा खर्च पकडला तर 10 रुपये येतो लिटर, दुसरं काय नाही, म्हणजे मेंटेनन्स तर काढला तर काढते, नाही तर नाहीच। यो बाईक ही विजेवर चालणारी गाडी। या गाडीचा महिन्याकाठी खर्च आहे फक्त 100 रुपये आणि 2 वर्षानंतर एकदा बॅटरी बदलावी लागते, ज्याचा खर्च आहे 8,000 रुपये। या बाईकसाठी पेट्रोल लागत नाही, ज्यामुळे प्रदूषण होत नाही। अलीकडे यो बाईक कडे नागरिकांचा कल वाढताना दिसतोय। आमचं मिरॅकल 5 नावाचा ब्रँड आहे। आम्ही गेले 6 वर्ष पुण्यात विक्री पश्चात सेवा देतोय। आमची गाडी ज्या कस्टमरने घेतली त्यांचा उत्तम प्रतिसाद आहे। त्यांना बॅटरीच्या गाडीचा कॉन्फिडन्स वाढलेला आहे। ज्याचं रोजचं दिवसा किलोमीटर 50 किलोमीटरच्या पेक्षा कमी रनिंग आहे, त्या माणसांनी पेट्रोलची गाडी आज वापरूच नाही।
पण आपल्या इथं तेवढा प्रतिसाद मिळत नाही गव्हर्नमेंटकडनं किंवा कस्टमर्सकडनं. रोज 50 किलोमीटर जर का गाडी वापरली तर 1.5 वर्षात 40,000 रुपये माणूस पेट्रोलवरती खर्च करतो. ते सगळे वाचू शकतात. मी इलेक्ट्रिक बाईक 2 वर्ष होऊन गेले वापरते, तर मला चांगला रिस्पॉन्स मिळालेला आहे. की पेट्रोलचा खर्च पाहता परवडत नाही. मग मला मुलींना सोडणं वगैरे ह्या दृष्टीने मला खूप छान वाटली आहे गाडी. 1,000-1,500 रुपये माझे वाचतात पेट्रोल मागे. सायकल, यो बाईक, पेट्रोल बाईक, पीएमपी या सर्व वाहतुकीच्या साधनांपेक्षा नागरिकांना सर्वात स्वस्त पडते ती रेल्वे गाडी. खरं तर पुण्यात मुंबईसारखं लोकलचं जाळं नाही, पण जेवढं आहे तेवढंच मात्र पुणेकरांना सहारा देणारं आहे. कारण पुण्यातून पिंपरी चिंचवडला जाण्यासाठी मासिक प्रवाशाला पीएमपी साठी 1,000 रुपये मोजावे लागतात, तर तिथेच लोकलसाठी फक्त 120 रुपये मासिक खर्च येतो. परिणामी लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे महिन्याकाठी 870 रुपये वाचतात. आणि एकाच घरातले प्रवास करणारे अनेक जण असतील तर हीच बचत किती मोठी आहे याचाही विचार करावा लागेल. परंतु पुणेकरांचं दुर्दैव हे की पुण्यात लोकलची सशक्त व्यवस्थाच नाही. पुण्यापेक्षा मुंबई महाग असली तरी प्रवासाच्या बाबतीत मात्र मुंबई खूप स्वस्त आहे. कारण मुंबईतल्या कुठल्याही भागातून कुठेही जाण्यासाठी लोकलची व्यवस्था आहेच आणि त्यात वेगवेगळ्या सवलती सुद्धा. त्यामुळे अनेक मुंबईकरांचे प्रवासावरचे असंख्य रुपये महिन्याकाठी वाचतात, जिथे पुणेकरांना मात्र हेच पैसे पेट्रोलवरती उधळावे लागतात. परिणामी आर्थिक कोंडी आणि महागाईच्या झळा मुंबईपेक्षा पुणेकरांनाच अधिक सहन कराव्या लागतात. पुणेकरांच्या सुखकर आणि स्वस्त प्रवासासाठी पुणे महापालिका मेट्रोचा प्रकल्प राबवतीये. तो पूर्ण व्हायला आणखी बराच कालावधी जाईल खरा, पण जेव्हा मेट्रो पुण्याच्या रस्त्यावरून सुसाट धावेल तेव्हाच पुणेकरांची महागाईतून सुटका होईल.